अरे असं ट्रेनिंग असतं ना, हे नॉलेज घेणं ही गुंतवणूक असते. काय असते? गुंतवणूक कळते का तुम्हाला? गुंतवणूक म्हणजे काय? गुंतवणूक म्हणजे काय सांगा श्रीकांत. गुंतवणूक म्हणजे काय? गुंतवणूक म्हणजे काय? गुंतवणूक म्हणजे काय? बोल मयूर, गुंतवणूक म्हणजे काय? पैसे गुंतवतो. यस. आणि काय करतो? पैसे गुंतवल्यावर काय होतात? वाढतात ना, ते वाढतात ना, पटीमध्ये वाढतात. आलं का लक्षात? गुंतवलं की काय होतात? गुंतवणूक म्हणजे काय की ते पैसे गुंतवल्यानंतर त्याच्यावर व्याज मिळतं आणि त्याच्यामधनं नफा होतो. आता जमिनीमध्ये व्याज नाही मिळत, पण जमिनीची किंमत वाढते. सोनं आहे, त्याची किंमत वाढते. उदाहरणार्थ 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 आपण शेती कोण करतं म्हणाला होता तुमच्यापैकी? आता तुझं नाव काय? कैलास. कैलास. कैलासचं उदाहरण घेऊया. कैलासची शेती किती आहे मला माहिती नाही, पण कैलासच्या आजोबाने आजपासनं 50 वर्ष आधी 1 एकर मध्ये, किती? 1 एकर मध्ये जर सागाचं झाड लावलं असतं, किती मी सांगतोय? 50 वर्ष आधी. आजचं साल कुठलं चालू आहे? 2026 चालू आहे. म्हणजे 50 वर्ष आधी म्हणजे 1975च्या आसपासचा काळ येतो. त्याच्या आजोबांनी 1975 साली, म्हणजे याच्या वडिलांचा जन्मतारीख त्या आसपासची असेल, बरोबर ना? 85. ठीक आहे, म्हणजे 10 वर्ष आधी आगून. आलं का लक्षात? याच्या वडिलांचा जन्माच्या वेळेला 1975 साली याच्या आजोबांनी जर 1 एकर मध्ये जर सागाचं, सगळ्यात महाग तुमच्या वूड टेक्निशियन मध्ये झाड कुठले? सागाचं. जर सागाचं झाड 50 वर्षापूर्वी 1 एकर मध्ये झाड लावलं असतं, तर तुम्हाला माहितीये का, साधारणतः त्यातली 400 झाडं जरी जगली असती, किती? 400 झाडं, जास्त नाही धरत मी, 400 झाडं जरी जगली असती तर आज किती पैसे झाले असते? अंदाज लावा तुम्ही, किती पैसे झाले असते? किती पैसे आले असते? 400 झाडं सागवानाची 50 वर्ष जुनी जर असती तर किती झाले असते? किती? 4-5 कोटी. बर, घे, 4-5 कोटी. अजून 10 कोटी. अजून 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 भाव काय? सागाचा भाव काय? सागाच्या लाकडाचा भाव काय? बघा, आपण वूड टेक्निशियन आहे, आपल्याला भावच नाही माहिती. मी कायम आहे ना, मुलांना विचारतो, प्लंबर ट्रेडच्या जातो ना ट्रेनिंगला, तेव्हा विचारतो, मोबाईलचा भाव पटकन सांगतात, आयफोन कितीला आहे तो सांगतात, आणि पाईपाचा भाव नाही सांगतायत. तसं तुम्हाला आज विचारतो की सागाच्या लाकडाचा भाव काय, नाही सांगतायत. पण मी याला वेळा विचारलं बर का, हा मॉडेलचा आयफोन कितीला आहे, तो पटकन सांगेल 1.25 लाख रुपये, 1 लाख रुपये सांगेल. सांगशील ना? सागाचा भाव काय चालू आहे सध्या बाजारात? बिडिंग पट्टीने सागाचा भाव काय चालू आहे? ऐका ऐका, पर स्क्वेअर काय म्हणतात? नाही 120 रुपये नाही. ऐका ना, ऐका. एक घनफूट जर सागाचं लाकूड असेल ना, त्याचा भाव काय चालू आहे आज? बरं ऐका, ते जाऊ द्या. तुम्हाला मी गंमत सांगतो, जर 400 झाडं जगली ना तर 22 कोटी रुपये होतात आजच्या भावाप्रमाणे. किती होतात? 22 कोटी रुपये. मग ही काय झाली? खरी गुंतवणूक. काय झाडाला पाणी घातलं, वाढवली त्याला, ही गुंतवणूक. तुम्ही आता सगळे किती 21च्या आतमध्ये ना तुमचं वय. तुम्ही जर 100 रुपये गुंतवले, बरं का, 100 रुपये गुंतवले आणि 60व्या वर्षी, आज मयूर नोकरीला लागला, मयूरने 100 रुपये जर बाजूला टाकले आणि गुंतवले तर 60व्या वर्षी किती मिळतात माहितीये का? किती मिळतात? साधारणतः 1400 रुपये मिळतात. किती? चक्रवाढ व्याज पद्धतीने 60% बँकेत ठेवले, कुठली त्यांनी काय जोखीम घेतली नाही, तर किती झाले? 1400 रुपये. 100 गुंतवले, 40 वर्षांनी 1400 होतात. सोन्यात गुंतवले, दुसऱ्यात गुंतवले तर ते किती पट जास्त होऊ शकतात. आलं का? एक तुम्हाला सांगण्याचा मतलब असा आहे की ही गुंतवणूक असते. तसं तुम्ही हे नॉलेज घेताय ना, ही गुंतवणूक आहे. आता ह्या ज्ञानाचा उपयोग कसा करायचा, सर सगळ्यांनाच शिकवतात आहे ना, सगळ्यांनाच शिकवतात. पण मग त्याच्यातला काय होतो? एक चांगल्या कंपनीचा GM होतो आणि एक हमाल राहतो. सरांचा दोष आहे का? नाही, सरांनी तर सगळ्यांना सारखं शिकवलं. सरांनी असा भेदभाव केला का की तुला हे शिकवणार नाही, तुला हे शिकवतो, असा भेदभाव नव्हता. मग अडचण कोणाची? आपली. आपण घेतलं नाही ना. सरांनी जेव्हा शिकवलं तेव्हा, आता मी काय सांगतो, कौरव आणि पांडव सगळ्यांना सारखंच शिकवलं ना द्रोणाचार्यांनी. असं केलं, याला वेगळं शिकवलं, त्याला वेगळं शिकवलं? नाही शिकवलं. सगळ्यांना त्यांनी सारखंच शिकवलं. आणि त्यातनं ज्ञान कोणाला किती घ्यायचं होतं?
त्यांनी त्यातनं घेतलं, चांगलं घ्यायचं वाईट घ्यायचं तुमच्यावरती अवलंबून आहे. तर सांगण्याचा मतलब काय, गुंतवणूक कळालं का, की सुरुवातीला जर गुंतवलेली असेल तुम्ही, सुरुवातीचा काळ तुमचा 11 वर्ष फार महत्वाचा आहे. ही गुंतवणूक आहे, ही ज्ञानाची अनुभवाची गुंतवणूक आहे. मग अशी आपण जांगीडचा लाईट गेले होते म्हणून जांगीडवरती आलो होतो बघा, तिथं ITI यांनी काय सांगितलं, त्याच्याकडे अनुभव आहे. तूच उत्तर दिलं होतं ना, अनुभव आहे म्हणून त्याच्याकडे काय, आज स्कॉर्पिओ गाडी घेऊन तो कार्पेंटरीची ठेकेदारी करतोय. तुम्ही मला सांगा, अनुभव कुठल्या बाजारात मिळतो विकत? मिळतो ना, सिन्नरच्या बाजारात मिळतो ना. काय भाव मिळतो? घे 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 घे. मिळतो का अनुभव बाजारात? मिळतो. घ्यावा लागतो, त्यासाठी हाताला गट्टे पाडावे लागतात, हाताला हातोडी मारून घ्यावी लागते. असं गेलं, पिशवी घेतली आणि गेलो बाजारात, मला 2 किलो अनुभव दे, 5 किलो अनुभव दे, 4 किलो अनुभव दे, मिळतो का? नाही, तो स्वतःला घ्यावा लागतो. ज्ञान स्वतःला घ्यावं लागतं, इथे यावं लागतं, बसावं लागतं. सर जे शिकवतात ते ऐकावं लागतं, डोक्यात ठेवावं लागतं, लिहावं लागतं. ज्ञान स्वतःला घ्यावं लागतं, अनुभव स्वतःला घ्यावा लागतो. तो अनुभव घेतल्याशिवाय ना तुम्हाला हे होणार. ज्ञान तुम्हाला स्वतःला, तसं तुम्हाला स्वतःला येऊन लेक्चर ऐकावं लागेल, जे काय सांगतात ते लिहून घ्यावं लागेल. आता मयूरला कळालं मी काय सांगतोय ते, की बाबा आपण चुकीच्या, आपण रस्त्याच्या उजव्या बाजूला जातो, त्याच्या फक्त डाव्या बाजूच्या कंपनीत जायचंय, पगार तर तिकडे मिळणार आहे कमी जास्त, पण तिकडे काय आहे, आपली ग्रोथ आहे, आपण पुढे जाणार आहे, काहीतरी आपलं उज्ज्वल भविष्य आहे त्याच्यामध्ये. चला थोडंसं आता मी फास्ट करेन. मी हे काय आहे, ट्रेनिंगच्या वेळेस मी काय सांगतो, डोकं रिकामं ठेवायचं, घरचा विचार नाही करायचा. कारण का, की चहाचा जर कप भरलेला असेल तर त्यात चहा मावतो का? नाही मावत, रिकामा पाहिजे ना. तसं कधी पण कुठल्याही ट्रेनिंगला जा, माझ्याच असं नाही, कोणाच्याही ट्रेनिंगला गेले तर त्याच्याकडे टाइमपास म्हणून कधीच बघू नका. ट्रेनिंगकडे टाइमपास म्हणून कधीच बघू नका. डोकं रिकामं ठेवा. एक जरी गोष्ट तुम्हाला कळाली तरी त्याच्यामधनं तुमची काय होणार आहे, कामाची गती वाढणार आहे, तुमच्यामध्ये परिवर्तन होणार आहे, बदल होणार आहे. तुम्हाला हे मी थोडंसं आता फास्ट करतो, आपल्याला वेळ कमी आहे. कुठल्या पण ट्रेनिंगला आहे ना, असे 4 प्रकारचे लोक असतात का? कसे? कसे असतात? तो काय म्हणाला, बुरा मत देखो, अजून बुरा मत सुनो, कोण? बुरा मत बोलो. आणि चौथा ITI मध्ये सर शिकवतात ना, सरांनाही माहिती, असे 4 प्रकारचे विद्यार्थी असतात त्यांच्याकडे. कोण असतात? मैंने कुछ देखा नाही, मैंने कुछ सुना नाही. मग चौथा कोण असतो? तर चौथा आमचा असा अनुभव आहे, बरेच वेळा आहे ना शेतात काम करावं लागतं म्हणून पण येऊन बसतात ITI ला. आलं का लक्षात? आता काय करायचं, घरी बसतो मुलगा, चला ITI मध्ये जाऊन बसू, थोड्या 2 मुली पण दिसतील. असतात ना असे विचार करणारे असतात ना. कोणाचा, हे बघा, तुम्ही विद्यार्थी आहे ना, काय विचार कराल सांगता येतं का? नाही सांगता येत. विद्यार्थ्याचं डोकं आहे ना सगळ्यात भन्नाट असतं, तो कधी काय विचार करेल. मी एक कायम उदाहरण देतो, की मी एकदा आहे ना वस्तुमान, आकारमान आणि असं समजावून सांगत होतो. तर मी विचारलं, 1 किलो कापूस जड का 1 किलो लोखंड जड? काय जड? बरोबर ना, लोखंड जड ना. 1 किलो कापूस आणि 1 किलो लोखंडामध्ये काय जड? जड काय? लोखंड. किती जणांना वाटतं लोखंड जड? 1 किलो कापूस आणि 1 किलो लोखंडात काय जड? कोण म्हणे कापूस? 2 चॉकलेट घे, 2 चॉकलेट दिले. अरे 1 किलो कापूस आणि 1 किलो लोखंडात जड काय? अरे दोन्ही 1-1 किलो आहे ना. ये 2 चॉकलेट समान. 1 किलो लोखंड, कशात फरक असेल? आकारमानात. लोखंडाचं काय असेल? आकारमान छोटं असेल आणि कापसाचं आकारमान जास्त असेल. 1 किलो कापूस म्हणल्यावर तो एवढा होईल, बरोबर ना. तर तो म्हणतो नाही, लोखंडच जड. आता तुम्ही जसं म्हणाले ना, मी त्याला समजावून सांगितलं की अरे असं नाही बाळा, त्याच्यामध्ये मी तुला समजावून सांगतो की नाही म्हणे, लोखंडच जड. तो काय म्हणतो? लोखंडच जड. मग मी त्याला वेगवेगळ्या प्रकारे समजावून सांगितलं. त्याला म्हणलं आता तू मला समजावून सांग कसं. तो म्हणे, हे बघा सोपं आहे म्हणे, 1 किलो कापूस तुम्ही माझ्या डोक्यात मारा, 1 किलो लोखंड मी तुमच्या डोक्यात मारतो, मग तुम्ही मला सांगा जड काय. काय जड? कसं काय? अरे दोन्ही सारखंच ना. सांगण्याचा आकारमानात फरक पडतो, वस्तुमानांमध्ये, वजनात नाही फरक पडत, आकारमानामध्ये फरक पडतो. तर म्हणून म्हटलं की तुम्ही विद्यार्थी आहे ना,
काय विचार कराल आणि कसा विचार कराल सांगता येत नाही. कोण आहे? कोण आहे? बघा, एवढे विद्यार्थी आहेत, कोणाला सांगता येत नाही. एकालाच सांगता आलं, रामदास स्वामी. कोण आहे? रामदास स्वामी आहे. हे कोण आहे? हा, चाणक्य. व्हेरी गुड. आणि हे कोण आहे? हे कोण आहे? हा, नरेंद्र मोदी. हा, हे सगळ्यांना माहिती आहे नरेंद्र मोदी. या तिघांचे फोटो का दाखवले मी तुम्हाला? या तिघांचे फोटो का दाखवले मी तुम्हाला? यांचे तिघांचे फोटो का दाखवले? कोणाकोणाचे दाखवले मी तुम्हाला? रामदास स्वामींचा दाखवला, चाणक्याचा दाखवला, मोदींचा दाखवला. या तिघांचे फोटो दाखवले. का दाखवले? या तिघांचे फोटो का दाखवले? काय साम्य आहे तिघांमध्ये? विचार करा. काय चुकीचं उत्तर द्या. ऐका, एक मिनिट. कुठलंही चुकीचं जरी उत्तर दिलं ना तरी फायदा आहे का? फायदा आहे. चॉकलेट मिळणार आहे, चॉकलेट मिळणार आहे. आणि तुमचा बाकीच्यांचा काय फायदा आहे? बाकीच्यांचा काय फायदा आहे? तुम्हाला इथेच स्पष्ट करून दाखवतो मी. बाळा, तू 10वी झाला, हा, मला सांग, एखादी वस्तू वरनं खाली येते, का बरं येते? गुरुत्वाकर्षणामुळे. तिचा वेग काय असतो? गुरुत्वाकर्षणाचा वेग काय? गुरुत्वाकर्षणाचा वेग किती आहे? अरे, गुरुत्वाकर्षणाचा वेग सांग. सांग ना. चुकीचं सांगितलं तर तुला उत्तर देणार आहे ना. अरे, वेग वेग विचारतोय मी, वेग. तू सांग बाळा. हा, काय काय? बरं, तू सांग, चल. काही पण सांग, चल. पर चला, याने उत्तर दिलं समजा चुकीचं. हा, याने उत्तर चुकीचं दिलं, याला मी चॉकलेट दिलं, याचा फायदा आला. यांनी समजा उदाहरणार्थ 5 मीटर दिलं उत्तर. चुकीचं आहे का? चुकीचं आहे उत्तर. पण मी सांगतो तुम्हाला किती, 9.81 मीटर पर सेकंद. काय फायदा आला? दोन्ही विन विन झालं ना. त्याला चॉकलेट मिळालं आणि तुम्हाला माहिती नव्हतं, त्यांना माहिती मिळाली. 9. पर तुम्हाला विचारू शकतात का? विचारू शकतात ना. तुम्ही जेव्हा मुलाखतीला जाल, तुम्ही एखाद्या इंडोलाईन सारख्या कंपनीमध्ये, मोठ्या कंपनीमध्ये कार्पेंट्रीच्या जाल तुम्ही, फर्निचरच्या, तर तिथे तुम्हाला विचारतील ना, हा पुस्तकाच्या बाहेरचा प्रश्न विचारला का त्यांनी? सामान्य विज्ञानाचा प्रश्न विचारलाय. खूप काही अवघड विचारलेला नाहीये तुम्हाला. तुम्हाला विचारतील ना, सागाची घनता किती? तुम्हाला सांगता आली पाहिजे ना. किंवा टिकवूडची घनता किती? तुम्हाला सांगता आली पाहिजे ना. किंवा फेविकॉलची विस्कॉसिटी विचारली तर सांगता आली पाहिजे ना तुम्हाला. तुम्ही म्हणाल का, सर हा प्रश्न नका विचारू मला? म्हणाल का? मुलाखतीला, तुम्हाला नोकरीला जाल तुम्ही, तर मुलाखत घेतील ना. मग ती सरकारी नोकरी असू दे, नाही तर खाजगी नोकरी असू दे, कुठल्याही नोकरीला मुलाखत तर घेतली जाते की नाही? अशी कुठली नोकरी आहे का की मुलाखतच होत नाही? आहे का अशी नोकरी? हा, आहे का? नाही. कुठल्याही नोकरीला, कुठल्याही कंपनीत गेला, अगदी हा माहितीये का, ह्याला लिग्रँड मध्ये गेलाय तरी तिथे मुलाखत घेतली असेल ना. त्यांचे नियम समजावून सांगितले असतील ना तुला. तर कुठे पण जेव्हा नोकरीला किंवा कुठे जाल, तिथे मुलाखत घेतली जाते. मुलाखत तुम्हाला देता आली पाहिजे. आलं का लक्षात? आणि विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर माहिती नसेल ना, तर बिनधास्त सांगायचं, सर मला नाही माहिती हे. काय काय सांगायचं? प्रामाणिकपणा दिसतो ना त्याच्यात तुमचा. तुमचा प्रामाणिकपणा दिसतो का? दिसतो ना. तुम्ही सांगायचं, सर मला हे माहिती नाही, किंवा मी याचं विचारून सांगतो. नाही तुम्हाला समजलं एखादी गोष्ट, हा, विचारलं, तुम्ही सांगितलं, तर तो माणूस समजून सांगेल. त्यांनी नाही समजून सांगितलं तर आपले गुरु आहेत ना. कोण आहे तुमचे गुरु? सर आहे ना ITIचे. तुम्ही त्यांना विचारा ना. त्यांना नसेल माहिती तर ते काय करतील? त्यांच्यापेक्षा मोठ्या एखाद्या तज्ज्ञाला विचारतील. त्यांना माहिती असेल तर ते कुठे मिळतील? कॉम्प्युटरचे शोधतील. आले. तुम्हाला मी माझं उदाहरण सांगतो. मग एका ठिकाणी मला तो काय म्हणाला, शॉप ड्रॉइंग द्या. मला अर्थच समजला नाही त्याचा. ही तेव्हा एवढं गुगल नव्हतं, 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. शॉप ड्रॉइंग म्हणाला, मला कळालंच नाही शॉप ड्रॉइंग. त्या शॉप ड्रॉइंगचा अर्थच मला कळाला नाही. तर मी त्यांना म्हटलं, हो देतो म्हणालो. आणि मी काय केलं, माझ्या ओळखीचा दीपक मिस्त्री म्हणून आहे, प्लंबिंग इंजिनियर मुंबईचा, त्याला मी फोन केला आणि म्हटलं, अरे त्यांनी शॉप ड्रॉइंग मागितलं. मला शॉप ड्रॉइंग, मी गुगलवर शोधलं, मला गुगलवर पण त्याचा अर्थ नाही. अरे शॉप ड्रॉइंग म्हणजे काय, की तुम्ही प्रत्यक्ष काम कसं करणार आहे त्याचं एक ड्रॉइंग काढून द्यायचं असतं. म्हणजे उदाहरणार्थ एखादी गोष्ट लावायची असेल, बेसिन, तर ती लागल्यानंतर पाईप किती असेल, नळ किती उंचीवर असेल,
हे ड्रॉइंग द्यायचं त्याला शॉप ड्रॉइंग म्हणतात. मग त्याच्यात लाजलो का मी? लाजायचं काय? कोणी पण आहे ना जीवनभर काय आहे, विद्यार्थी आहे. आलं का लक्षात? प्रत्येक जण विद्यार्थी आहे. मग तुमचे शिक्षक असे ना, मी असे ना, मला 32 वर्ष आली म्हणजे मला सगळं आलं का? नाही आलं. मी पण रोज काही ना काहीतरी नवीन शिकतोय. आलं का लक्षात? या तिघांमध्ये काय साम्य आहे माहितीये का? माहितीये का? रामदास स्वामींनी काय सांगितलं? जे जे आपणासी ठावे ते ते लोकांसी द्यावे, शहाणे करून सोडावे सकळ जण. आणि रामदास स्वामींचं एक वैशिष्ट्य होतं, त्यांनी काय सांगितलं माहितीये का? बलवान व्हा. काय सांगितलं? बलवान. बलवान. व्यायाम करायचं फार महत्व दिलं. कुठल्याच संतांनी व्यायाम करायला नाही सांगितला, एक रामदास स्वामी सोडले तर. मग तुमच्या किती जण व्यायाम करतात? 1 2 3 4 5 6 7 चला 7 जण करतात. बाकीचे काय नाही करत? वेळ नाही मिळत. वेळ नाही मिळत. अरे तुम्हाला माहितीये का, तुम्ही बलवान नसाल ना, बरं का, बलवान नसाल ना तर तुम्ही कोणाशी लढू शकता का? नाही लढू शकत तुम्ही. तुमच्या कामामध्ये पण माहितीये का, तुम्ही एक लक्षात ठेवा, तुम्ही आता जाताय ना सगळेजण, तुम्ही रोज व्यायाम करा. तुमच्यामध्ये बघा स्फूर्ती येते की नाही? स्फूर्ती येते, धैर्य वाढतं, ते जे वेगळं येतं तुमच्यामध्ये. ते बघा, तुमच्या ओळखीत एखादा जण बघा मिलिटरीसाठी सराव करत असेल, त्याच्या चपळाईमध्ये आणि तुमच्यात फरक जाणवत असेल, त्याच्यात मध्ये उत्साह जास्त वाढतो. तर त्यांनी काय सांगितलं की बलवान व्हा. तुम्ही बलवान असेल ना तर तुमच्यासाठी काही अशक्य नाहीये. दुसरं कोण होते? चाणक्य होते. चाणक्य. त्यांनी काय सांगितलं? गुरुचा मान ठेवा. गुरु सगळ्यात मोठा असतो. शिक्षक सबसे बडा होता है. गुरुचा मान ठेवा. प्रत्येक गोष्टीमध्ये गुरु असला पाहिजे तुम्हाला. कधी पण व्यवसाय करा, नोकरी करा, कधीही आहे ना कोणाचं तरी मार्गदर्शन घेत जा. आणि मोदींचं काय सांगितलंय की कौशल्य विकसित करा तर तुमची प्रगती आहे. आपल्या देशाला विकसित भारत करायचा असेल तर आपल्याला कौशल्याचा स्तर वाढवला पाहिजे. वाढवला पाहिजे का? वाढवला पाहिजे. रामदास स्वामींनी केवढे तयार केले तुम्हाला माहिती? तालीम तयार करून देशाला लढण्यासाठी मावळे लागत होते ना, ते त्यांनी तयार केले मावळे. तर तुम्हाला विकसित देश करायचा असेल तर आपल्याला आपल्या कौशल्याचा स्तर उंचावला पाहिजे. जोपर्यंत कौशल्य वर जाणार नाही तोपर्यंत. मला एक तुम्हाला मी कायम उदाहरण सांगतो. एक शेठ आहे, उदाहरणार्थ आता तुमच्या सिन्नरचे चांडक शेठ आहे समजा. चांडक शेठकडे 3 ड्रायव्हर आले इंटरव्ह्यूला. किती आले? 3 ड्रायव्हर इंटरव्ह्यूला आले. तुम्ही मला सांगायचं चांडक शेठ कोणाला ठेवतील नोकरीवरती? एक ड्रायव्हर आला, म्हणाला साहेब मी गाडी चालवणार, मला रविवारची सुट्टी पाहिजे, मला 15,000 रुपये पगार द्या. चांडक शेठ काय म्हणाले? सांगतो तुला. दुसरा आला, तो काय म्हणाला? साहेब मला तुम्ही पगाराचं आपण नंतर बोलू, पण पहिले ऐकून तर घ्या. मला आहे ना गाडी चालवता येते, मला सगळ्या प्रकारच्या लक्झरी गाड्या चालवता येतात, आणि मला आहे ना, मला गाडी मी पुसून बिसून पण स्वच्छ ठेवतो, आणि मला थोडी मुंबईची पण माहिती आहे. आलं का लक्षात? मुंबईची पण माहिती आहे. पण मला मग नंतर तो सांगतो मला पगार 20,000 रुपये पाहिजे. बरोबर. तिसरा ड्रायव्हर आला, तो काय म्हणाला? तो म्हणाला की साहेब मला तर म्हणे गाड्या तर सगळ्याच चालवता येतात, पण माझ्याकडे हेवीचं पण लायसन आहे. काय म्हणाला? माझ्याकडे हेवीचं पण लायसन आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, मला गाडी आहे ना दुरुस्त पण करता येते. मला बऱ्यापैकी 50% गाडी दुरुस्तीचं काम जमतं, पण मला पगार 25,000 रुपये पाहिजे. आता सांगा चांडक शेठ कोणाला नोकरीवर ठेवतील? 15,000, 20,000 का 25,000? कोणाला ठेवतील नोकरीवरती? 25,000. तुझं नाव काय? श्रीकांत. श्रीकांतने काय उत्तर दिलं? 25,000. सगळ्यांना मान्य आहे का? मान्य आहे का? मान्य आहे. 25,000. आता का ठेवतील सांगा मला? 25,000 रुपये घेतो, आणि चांडक शेठ त्याला 25,000 का देतील? लायसन. अजून यस. त्याच्याकडे यांनी श्रीकांतने सांगितलं कौशल्य आहे त्याच्याकडे. म्हणजे काय आहे? कौशल्याचा स्तर मध्ये फरक आहे. साधं उदाहरण घ्या. BAMS डॉक्टर 50 घेतो आणि MD डॉक्टर हात लावायचे 700 घेतो. का? ज्ञान, कौशल्य, ज्ञान सगळ्यात फरक आहे. मग तुम्ही सांगा तुम्हाला कुठला कार्पेंटर व्हायचं? तुम्हाला कुठला कार्पेंटर व्हायचं? तुम्हाला जर्मनीत जायचं असेल तर तुमचं कौशल्यवरती पाहिजे ना. तुम्हाला लोकल कार्पेंटरचं काम येऊन चालेल का? नाही. तुम्हाला CNC. हा जर कधी त्या रितिका वुड्स मध्ये गेला त्याला CNC मशीन चालवायला येईल. मग मला सांगा CNC मशीन चालवणाऱ्या कार्पेंटरला जास्त पगार मिळेल का साधं हाताने घरगुती फर्निचर करणाऱ्याला मिळेल? CNC VMC मशीन याला जर ऑपरेट करता आले, याला ऑटोकॅड ड्रॉइंग काढता आलं
तर याला पगार जास्त मिळेल का? नक्की मिळेल, 100% मिळेल. तर तसं कौशल्य जोपर्यंत तुमच्याकडे जास्त येत नाही तोपर्यंत कधीच पगार वाढणार नाही. मग ते माहितीये का, तुम्ही मार्केटिंग मध्ये असाल तर खोटं बोलायचं कौशल्य आलं पाहिजे तुम्हाला. मार्केटिंग मध्ये ना खोटं बोल, पण ते फायद्याचं खोटं असतं. खोटं बोलण्यात पण प्रकार असतात, आलं का लक्षात? जसं मी काय सांगतो एकदा गमतीने, की गौतम बुद्ध आहे ना, त्यांच्याकडे कसाई येतो म्हणतो गाय कुठे गेली. गौतम बुद्धांनी बघितलेलं असतं गाय इकडे गेलेली आहे, आलं का लक्षात? तो म्हणतो गाय कुठे गेली. गौतम बुद्ध म्हणतात तिकडे गेली. काय म्हणतात? तिकडे गेली. गाय इकडे गेलेली असते. मग त्यांचा शिष्य असतो श्रीकांत सारखा, तो म्हणतो का हो सर, म्हणजे त्यांना म्हणतो हो तुम्ही खोटं बोलू नका, म्हणतात तुम्हीच खोटं बोलले म्हणे, गाय इकडे. अरे म्हणे मी गायीचे प्राण वाचवण्यासाठी खोटं बोललो. कशासाठी खोटं बोललो? गायीचे प्राण. कधी खोटं बोलायचं हे पण आपल्याला कळायला पाहिजे. काय आहे भारताचा नकाशा? आणि दुसरा नकाशा कोणाचा आहे? लावा अंदाज लावा, कोणाचा आहे? कोणाचा आहे बघा. मी याच्या आधी तुम्हाला स्किल इंडिया सांगितलेलं आहे, त्यामुळे मी दुसरा नकाशा कुठल्या देशाचा आहे? कुठल्या देशाचा आहे? हा, बरं चाल, ब्राझील. त्यांनी काहीतरी नाव घेतलं ना बघा, चॉकलेट मिळालं तुम्हाला. मी सांगितलं ना, काय जे असेल ते बोला, तुम्ही बोला ना, तुम्हाला चॉकलेट आहे ना, तुम्हाला कळालंच नाही फॉर्म्युला अजून, माहितीये का? कुठल्या देशाचा आहे? हा, कुठला आहे? बोल सूर्यवंशी, बोल. हा, बरं, रूस. चला ऐका, हा आहे ना दक्षिण कोरियाचा नकाशा आहे. दुसरा आहे, कुठला आहे? दक्षिण कोरियाचा. का बरं दाखवलेला आहे मी हा? अगोदर बघा, मी तुम्हाला आता वेळ कमी म्हणून कौशल्य भारत दाखवलं आणि नंतर हे दोन देश दाखवले तुम्हाला. एक भारत दाखवला आणि एक दक्षिण कोरिया दाखवलं. का बरं दाखवलं? या दोन्ही देशामधलं मी स्किल समजावून सांगणार आहे. श्रीकांतने सांगितलं. तुम्हाला माहिती आहे का, दक्षिण कोरिया आज जगामध्ये फार पुढे गेलेला आहे. लोकसंख्या किती? 5 कोटी. आपली लोकसंख्या 140 कोटी. देश किती छोटा? देश आपल्या 1 त्यांची जागा आहे, म्हणजे महाराष्ट्रापेक्षाही छोटा देश आहे तो. आलं का लक्षात? महाराष्ट्रापेक्षाही खूप छोटा देश आहे. लोकसंख्या 5 कोटी. आपली लोकसंख्या 150 कोटी. तिथल्या वर्करची स्किल लेवल 96%. किती? 96%. आणि आपल्या देशामध्ये जेमतेम 27-28% स्किल लेवल आहे. उत्पन्नात किती फरक आहे? आपल्या देशामध्ये सरासरी 15,000 रुपये महिना मिळत असेल तर तिथे 1.5 लाख रुपये महिना मिळतो. का मिळतो? सीएल. काय? स्किल मध्ये फरक आहे. मला सांगा किती फरक आहे दोन्ही देशांमध्ये? कशामुळे? कौशल्यामुळे. मग आपल्या देशातलं कौशल्य वाढलं पाहिजे का? वाढलं पाहिजे. मग तुम्ही लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे ना. तुम्हाला कळालंच नाही आज का बरं बोलवलं पिढी लाईटनी इथे? तुम्हाला एक करवत घ्यायला नाही बोलवलंय. तुम्हाला माझ्यासारख्याचं व्याख्यान ऐकायला बोलवलंय, की ज्याच्यामधनं तुमच्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे, बदल झाला पाहिजे. तुम्हाला कळालं पाहिजे की इथून पुढे कुठे जायचंय आपल्याला. इथून पुढे आपल्याला परभणीला जायचं का जर्मनीला जायचं ते कळायला पाहिजे. मला सांगा, स्किल लेवल जास्त असेल तर जाल का जर्मनीला? जाणार ना. मला सांगा, इथे पगार मिळेल त्याच्यापेक्षा जर्मनीत जास्त पैसे कमवाल का? 100% कमवाल. किती कमवाल? इथे जर तुम्हाला समजा 15,000 मिळत असेल तर जर्मनीमध्ये किती मिळतील सूर्यवंशी? 1.5 ते 2 लाख रुपये मिळतील. पैसे कडू कोणाला लागतात? कोणालाच कडू लागत नाही. पण मग जर्मनीला जाण्यासाठी सगळ्यात पहिले घर सोडावं लागतं. घर सोडायची तयारी पाहिजे तुमची घर सोडायची तयारी नसेल, ते म्हणत असाल इथेच बरं आहे, आईच्या भाकऱ्या खाऊ आपण, तर मग कसं जर्मनीला जाल? नाही जाणार. तुम्हाला जेव्हा तिथे असं एका रात्रीत जाल का? नाही. वर्षानुवर्ष सराव करावा लागेल, कामाचा सराव करावा लागेल, प्रॅक्टिस करावी लागेल. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. एक काम 10 वेळा, 100 वेळा, 200 वेळा तुमच्या हाताखाली. तुम्ही इथे स्टूल बनवलं का सरांच्या बरोबर? स्टूल, टेबल काहीतरी बनवलं असेल ना प्रॅक्टिकल मध्ये? काय बनवलं? काहीतरी बनवलं. समजा आपण एक टेबल बनवलं, आलं का लक्षात? किती दिवस लागले टेबल बनवायला? 1 महिनाभर टेबल बनवलं, बरोबर? 1 महिना लागला टेबल बनवायला. बाहेर जाऊन 1 महिना लावला टेबल बनवायला, तर काय ठेकेदार ठेवेल का? ठेवेल का? काय करेल?
तर काय आहे, गती पण पाहिजे. नुसतं स्किल असून उपयोग आहे का? खूप छान काम करतो, अनेक टेबल एक महिना बनवतो, हा चालेल का? नाही. तर कामाला तुमच्या गती पण असण्याची आवश्यकता आहे. तर कौशल्यामुळे काय होतं, तुमची गती पण वाढते कामाची, बरोबर? कामाची गती पण वाढते. हे काय आहे? यस, व्हेरी गुड. हात वरती करा सांगितलं. पिडीलाइट, फेविकॉल पिडीलाइट, बरोबर. हा, सरांनी तुम्हाला काय सांगितलं? काय सांगितलं? फेविकॉल हे काय आहे? ब्रँड आहे, आणि कंपनीचं नाव काय? पिडीलाइट. ही पिडीलाइट कंपनी, सरांनी सांगितलं ना की फेविकॉलचे 50 प्रकार, याचे प्रकार. तुम्हाला माहिती आहे का, ही कंपनी, तुम्ही एक अंदाज लावा की ही कंपनी असं वेगवेगळे जे प्रॉडक्ट बनवते, एमसीले, पिडीलाइट, अजून तुमचं फेविकॉल बनवते, डॉक्टर फिक्सिट बनवते, बरेच अजून आमचा टेफ्लॉन टेप बनवते, असे बरेच. फेविकॉल ANR 171 बनवते, ॲडेसिव्ह काही वेगवेगळे इंडस्ट्रीमध्ये वापरले जातात. असे 1 2 3 4 5 6 असे माहिती आहे का, किती प्रॉडक्ट बनवत असेल ही कंपनी? अंदाज लावा, किती प्रॉडक्ट बनवत असेल? अंदाज 70 ते 80. अजून? हा, तू मोठ्याने बोल यार, तू मला थोडं ऐकू कमी येतं, जोरात बोल जरा. हा, 100 बोल ना, असं काय मोठ्याने बोल बरं. 100. तुला मिलिटरीत घेतील का? परत तू असं मग ते आहे, हलणारच नाही ना. तुम्ही ऐकलंय का आवाज कसा असतो त्याचा? हा, तरच तर प्लॅटूनला त्या मजा येते आणि हे होतं. हळू नको बोलू, मोठ्याने बोलतो, काय होत नाही. 100 म्हणाला, आज 70 म्हणाला. तुम्हाला सांगतो, 70, 100, 40, 150, 200, याची गंमत काय माहितीये का? आम्ही सांगतो, दिल हे छोटासा. आपली बुद्धी कधी कधी काय होते, डबक्यात तेवढीच असते. कंपनी 1,500 प्रॉडक्ट बनवते. किती बनवते? 1,500. कंपनीची वार्षिक उलाढाल किती आहे? पैशाची उलाढाल, माल घेणे आणि बनवणे किती रुपयाचे असेल? हा, 80 ते 90 कोटी. नाव काय तुझं? हा, त्यांनी काय सांगितलं? 80 ते 90 कोटी. अजून 80-90 कोटी तर तुमच्या चांडक शेट इथले बनवत असतील, माहितीये का? हा, अजून यस. हा, किती? 13. ऐका, पुन्हा मी तेच सांगतो, दिल हे छोटासा, बरं का? दिल हे छोटासा. छोटे कंपनी किती करते माहितीये का? 1,500, 3 ते 4 हजार करोड. बरं का? कंपनी किती करते माहितीये का? 15,000 कोटीचा धंदा करते. किती? किती? 15,000 कोटी. पुन्हा मी म्हटलं तसं आपलं विश्व छोटं, आपली विचार करण्याची क्षमता छोटी. कारण की श्रीकांत असा विचारच करत नाही की मी एखाद्या कंपनीचा जनरल मॅनेजर होईन, इंडोलाइन कंपनीचा जनरल मॅनेजर होईन, हा विचारच करत नाही ना. तो फक्त काय करतो, बाजूचा माणूस बघतो, बाजूच्या रिक्षावाल्याला किती मिळतात, त्याच्यापेक्षा मला थोडे जास्त मिळतात आहे ना. आलं का? त्याच्यातच सुखी येतो. आलं का? किती? 15,000 करोड. 1 कोटी म्हणजे किती शून्य बाळा? बेंडकुळे ना तुझं नाव? किती बेंडकुळे? 1 कोटीवरती शून्य किती? एकावरती 7. चला, व्हेरी गुड. बरोबर. आपल्याला बघा, 1 कोटीवर शून्य किती विचार करायला वेळ लागला. मग 15,000 कोटी म्हणजे किती शून्य झाले? 10 शून्य झाले. कधी मोजणार आपण? कधी मोजणार? तर ह्या कंपनीने काय ठरवलं की आपल्याला जे 15,000 कोटीचा आपण धंदा करतो, त्यातनं कंपनीला नफा होत असेल ना, मग तो नफा, ते पैसे मिळतात कोणाकडनं? तुमच्यासारख्या समाजामधनच येतात ना. कोणाला पण, मग हे रतन टाटांची कंपनी असू दे, नाही तर अंबानीची कंपनी असू दे, त्यांना पैसे कुठून मिळतात? समाजातनं मिळतात. मग या समाजाला काहीतरी देणं लागतं का? जसं आपण नाही का, आपल्याला मिळतात काहीतरी, त्यातलं आपल्याला प्रत्येकाला आपल्या समाजाला परत करायचं असतं. मग या कंपनी काय करते की काहीतरी परत केलं पाहिजे. मग या माध्यमातनं हे वेगवेगळं असं ट्रेनिंग ठेवतात. ते आलं का लक्षात? ट्रेनिंग ठेवतात. तुम्हाला तर हे गिफ्ट दिलं, का दिलं? तर तुम्ही या क्षेत्रात काम करावं. आता तुमच्यातले नाहीये या क्षेत्रामध्ये, त्यांनी यायला पाहिजे या क्षेत्रामध्ये. तुम्हाला काय अडचण आहे ना, सांगा ना सरांना, मला इथे जॉब मिळत नाही किंवा मला काय, मी तुम्हाला मदत करेन अप्रेंटिसशिप मिळवून द्यायला. प्रत्येक कंपनीमध्ये अप्रेंटिसशिपची जागा असते. मला सांगा, पिडीलाइट कंपनी अशा प्रकारचं ट्रेनिंग का बरं ऑर्गनाईज करते? माझ्यासारख्याच म्हणजे बरेच जण आहेत त्यांच्याकडे माझ्यासारखे लेक्चर देणारे. का बरं? उद्देश काय आहे त्यांचा? हा, कौशल्य विकसित करायचं. अजून विद्यार्थ्याचं कारकीर्द, करिअर घडवायचं. अजून काय उद्देश आहे कंपनीचा? काय लिहिलंय तिथे? वाचा व्यवस्थित. काय लिहिलंय?
माझ्याकडे कमी बघा, बोर्डवरती वाचा. काय लिहिलंय? पिडिलाइट कंपनी अशा प्रकारचे व्याख्यान का बरं आयोजित करते? का करते? का करते? पैसे जास्त आहे त्यांच्याकडे, ठेवायला जागा नाही, पैसे ठेवायला जागा नाही म्हणून. बलवंत शेठ पारखांकडे खूप जागा नाहीये पैसे ठेवायला. ऐका, पिडिलाइट कंपनी आहे ना, ही मोठा ग्रुप आहे, आलं का लक्षात? त्यांनी एक ऑब्झर्व केलं आणि त्यांच्या लक्षात काय आलं? हे काय चित्र दिसतंय? त्यांच्या असं लक्षात आलं, हे काय आहे? काय आहे हे बघा. मी बोलतो ना, त्याच्यापेक्षा चित्र कधी कधी चांगलं बोलतं, आलं का लक्षात? चित्र पटकन बोलतं. जसं माशा आणि सश्याचं तुम्हाला पटकन कळालं, तसं हे काय काय या चित्राचा अर्थ काय आहे? यस. म्हणजे काय आहे? एक जण म्हणतोय 6, एक जण म्हणतोय नाही. हा का बरं फरक आहे? हा का फरक आहे? मला योग्य उत्तर अजून नाही मिळालं. त्याचं जे मला अपेक्षित उत्तर आहे ते मिळालेलं नाहीये मला. यास 2 चॉकलेट घे. काय सांगितलं ह्याने? दृष्टिकोन बघायचं. तुम्हाला तुमचे गुरु, शिक्षक, तुमचे द्रोणाचार्य, कोण आहे द्रोणाचार्य तुमचे? काय नाव आहे? जगताप सर तुमचे द्रोणाचार्य आहे, आलं का लक्षात? पण तुम्ही अर्जुन नाही ना. प्रॉब्लेम तिथे आहे ना, तुम्ही अर्जुन नाही ना. त्यांना जास्तीत जास्त ज्ञान द्यायचंय, पण तुम्ही अर्जुन नाही ना घेणार आहे त्यांच्याकडनं. तर ते तुम्हाला जे सांगतात ते तुम्हाला 9 शिकवत असतात आणि तुम्ही काय शिकता? 6 शिकता. आणि मग जाऊन कुठेतरी दुसरीकडे नोकरी करता. ज्या क्षेत्रात करिअर करायला पाहिजे तिथे न करता तू शेती करतो ना, का घरी बसतो आणि खोटं बोलतोय शेती करतो? किती एकर शेती आहे? 50 एकर. बापरे, भरपूर मोठी आहे. मोठा जमीनदार माणूस आहे बरं का सर. 50 एकर जमीन आहे. मग बरं, मग नाही, मग जाऊ दे, मग जाऊ. मग तू काय या शेतात येऊ नको. तू तुझी शेती मोठी कर, ट्रॅक्टर घे, मस्तपैकी ट्रॅक्टर घे, पाईपलाईन कर. ऐक ना, प्रयोगशील शेतकरी हो, चांगलं प्रयोग कर, चांगले उत्पन्न काढ, डाळिंब काढ, आहे ना, आनंद आहे ना आपल्याला, आलं का लक्षात? शेती मोठा व्यवसाय. हे बघा, कुठलाही व्यवसाय वाईट नाही आहे, लक्षात ठेवा. कुठला व्यवसाय वाईट आहे? चोरी करणे, खोटं बोलणे, आलं का? शेती करतो अभिमानाची. तो शेतकरी आहे म्हणून तर आपण खातोय ना. ते नसतं तर खाल्लं कसं असतं? ते चुकून बटन दाबलं गेलं माझ्याकडनं. तर सर काय तुम्हाला शिकवतात? सर काय शिकवतात तुम्हाला? 9. आणि तुम्ही काय शिकता? 6. मग माहितीये का त्यामुळे काय होते? त्यामुळे तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये जाता ना, आणि मग असं होतं, असं काम करता का? करता का? काय दिसतंय? चित्र बोलतं. मी तुम्हाला सांगितलं काय होतंय, काय होतंय? श्रीकांतनी बरोबर सांगितलं, जिथे स्क्रू ड्रायव्हर वापरायला पाहिजे तिथे तुम्ही स्पॅनर वापरताय. मग असं काम केलं. फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. माझ्याकडे एखादा मुलगा येतो, आलं का लक्षात? तर मी पहिल्यांदा काय करतो, त्याच्या वर्तणुकीवरच मला 2 मिनिटात समजतं की याला काम येतोय का नाही येते. फार वेळ लागतो का मला? डॉक्टरला कसं आहे, नाडी हातात घेतली, नाडी परीक्षेवरनं समजतं. तसं तुमचं असं होतंय. बाहेर गेल्यावर काय होतंय? जिथे स्क्रू ड्रायव्हर लावायचा तिथे तुम्ही पाना लावताय. त्याचं कारण काय आहे की सर तुम्हाला जे शिकवतात ते तुम्ही पूर्ण शिकत नाही. सर तुम्हाला 9 शिकवत असतात, तुम्ही 6 शिकता आणि बाजारात जाऊन अशी परिस्थिती होते. मग काय केलं? पिडिलाइट कंपनी पुढे आली, आलं का लक्षात? की हे असं घडतंय का? हे असं घडतंय ना, ठीक आहे घडतंय, आपण त्याच्यात सुधारणा करू. म्हणून पिडिलाइट कंपनी पुढे आली. एका बाजूने तुम्ही या, एका बाजूने आम्ही येतो, पूल तयार होईल. तुम्हाला इकडनं इकडे जाता येईल, बरोबर? तुम्ही जर आलेच नाही, आज ही अॅल्युमिनियम मीट आयोजित केली, जे आले नाही, काही उपयोग आहे का? त्यांनी आज माहितीये का, त्यांनी कंपनीने 5, 10, 25 जो काही खर्च केला असेल, तुम्हाला हे टूल्स वाचले, हे वाचले, पण तुम्ही आलेच नाही. ते एका बाजूने दगड घेऊन उभे. तुम्ही पलीकडनं काय दिलं पाहिजे? प्रतिसाद दिला पाहिजे, तर घडणार आहे ते, नाही तर ते घडणारच नाहीये. ते तुम्हाला माहितीये का, त्यांची स्कूल काढलेली आहे. किती जणांना माहितीये? पिडिलाइटची स्कूल आहे, कार्पेंट्री स्कूल. तिथे तुम्हाला डिप्लोमा करता येतो कार्पेंट्रीचा. किती जणांना माहितीये? पुढे काय झालं? पुढे काय झालं? गेला का नाही तू? नंबर नाही लागला का हो सर? अप्रेंटिसशिप कुठे करतोय? कशामध्ये? रेल्वेमध्ये. चल, व्हेरी गुड. सर
हा इंडियन रेल्वे मध्ये करतोय अप्रेंटिसशिप. तू का नाही गेली अप्रेंटिसशिप? मग कामाला तू जांगीडकडे जायचं ना. काम तर कामच आहे ना शेवटी, बरोबर आहे की काय? काम कामच आहे शेवटी. इकडे काय काम केलं तुम्ही सांगा? तुम्ही जर एखाद्या कार्पेंटरकडे अप्रेंटिसशिप केली तर तुम्ही मोठे ठेकेदार होण्याची संधी आहे का तुम्ही लिग्रँड मध्ये जाऊन मोठे ठेकेदार होण्याची संधी आहे? हा, कुठे? तुम्ही एखाद्या ठेकेदारकडे किंवा इंडोलाईन सारख्या कंपनीत जा. तुम्हाला नाही जायचं ठेकेदारकडे. कधी कधी काही लोकांना आवडत नाही. ठेकेदाराकडे काय असतं, आज इकडे काम, उद्या तिकडे काम, परवा तिकडे काम. काहींना कसं असतं, एका जागी कॅन्टीनचं जेवण, आलं का लक्षात, थंड पाणी प्यायला. मग त्यांनी काय करायचं, रितिका वुड्स मध्ये जायचं किंवा मग इंडोलाईन मध्ये जायचं. बऱ्याच फर्निचरच्या कंपन्या आहे, आलं का लक्षात. ज्यांनी हे बघा, प्रत्येक जण धंदा करेल का? शक्य नाहीये. प्रत्येक जण धंदा करेल शक्य नाहीये. नोकरी करू शकतो. नोकरीतही मोठं होता येतं ना. जीएम होता येतं ना, मॅनेजर होता येतं, जीएम होता येतं, असिस्टंट मॅनेजर होता येतं, सुपरवायझर होता येतं. ज्याच्याकडे जेवढी बौद्धिकता असेल त्याप्रमाणे वाटते. तर पिडिलाइट कंपनीने काय केलंय, तुमच्यासाठी स्कूल चालू केली आहे. माहिती आहे का तुम्हाला? कराल का तुम्ही? त्या मला सांगा, तुझं नाव सूर्यवंशी ना? सूर्यवंशी, तुझा डिप्लोमा केला, कार्पेंटरीचा डिप्लोमा केला आणि नुसता ITI आहे, आणि तू जर एखाद्या गिराईकाकडे गेला आणि त्याच्याकडे 4 कोटेशन अगोदर आलेले आणि तुझं कोटेशन गेलं आणि त्याच्यावर तू सर्टिफिकेट पण दिलं की मी डिप्लोमा झालेलो आहे कार्पेंटरीचा, काम कोणाला मिळेल मला सांग बरं? काम कोणाला मिळेल? रेट कोणाला मिळेल? सूर्यवंशीला मिळेल. डिप्लोमा झालेला आहे त्याला मिळेल. का मिळेल? जरी रेट जास्त असला तरी मिळेल. का मिळेल? तसंच डॉक्टर सारखंच ना. MD डॉक्टरचा रेट 700 आणि BMS चा 50 रुपये, बरोबर आहे की नाही? मग मला सांगा, काही अडचण आहे का सूर्यवंशीला डिप्लोमा करायला? फक्त काय करायचंय त्याला, 1-2 वर्ष घर सोडून गुजरातला जाऊन राहायचंय. राहू शकतो का? राहू शकतो ना. तू राहू शकतो का? राहू शकतो. फरक पडेल का? नक्की पडेल ना. पडेल ना, 100% पडेल की नाही? ज्ञानात फरक पडेल का? तुम्हाला माहिती आहे का, CNC VMC मशीन चालवायला शिकवतील. तुम्हाला कंपनीचे रूल कसे असतात, काम कसं करायचं, सिस्टमॅटिक कसं काम करायचं. का हो, हे काय झालं? बॅक करा. हे इथनं इथून तिथून बरं का. तर जाणार का तुम्ही? कंपनीने तुम्हाला माहितीये का, मला वाटतं 4000 स्क्वेअर फुटाची जागा असेल ती. का सर, तुमचं वर्कशॉप बनवलेलं ते 4000 स्क्वेअर फुटामध्ये वेगवेगळे CNC चे मशीन आणि सगळे मॉडर्न इक्विपमेंट ठेवलेले. ते कोणासाठी ठेवले? तुमच्या शिक्षणासाठीच ठेवलेले आहेत त्यांनी. एक छोटीशी GK टेस्ट घेतो बरं का तुमची. GK टेस्ट कळते का? काय GK टेस्ट म्हणजे? जनरल नॉलेज टेस्ट. व्हेरी गुड. पटकन सांगा, हे काय आहे? काय आहे? व्हेरी गुड. बघा किती. आता मी पुढच्या प्रश्नासाठी 1 मिनिट वेळ देणार आहे बरं का. जो सोडवेल त्याला 2 चॉकलेट. पटकन सोडवा हे उत्तर, पटकन. 1 मिनिटाचा वेळ आहे. चला, सुरू झाला वेळ तुमचा. सैराटनं पटकन सांगितलं. ती बाई आली पण नाही पडद्यावरती, त्याच्या हातच सांगितलं. ती पण उलटी होती. किती? ये ना इकडे, सांग कसं ते. सांग ना, ये ना इथे, ये पटकन. पटकन ये ना. चुकलं तर चुकलं, मी काय सांगितलं? चुकलं तर चुकलं. सांग तू कसं 4 आलं तुझं. सांग ना तू, त्यांना सांग, मला नको सांगू. मीच बनवलेलं आहे. सांग तू. तुझं उत्तर 4 तू सांगितलं तर कसं सांगितलं त्यांना? सांगू समजावून. सांग ना मला नको, त्यांना सांग. हा, मग सांग ना कसं केलं तू, लॉजिक कसं लावलं. किती आहे उत्तर? ये सूर्यवंशी, सांग लवकर, पटकन सांग ना. काय अवघड नाही, खूप बेसिक आहे हे, काहीच अवघड नाही आहे. आणि का विचार, ये इकडे.
इकडे ना, इकडे सांग ना, तू समजून सांग मला. तुम्ही शून्य उत्तर द्या, पण ते कसं आलं ते सांगा. चुकीचं तर चुकीचं उत्तर, काय हरकत नाही, सांगा कसं आलं. अरे खूप सोपं आहे हे, बेसिक आहे अगदी, काहीच अवघड नाही. सांग लवकर की, लवकर सांग. एक मिनिट जास्त कालावधी दिलाय माहितीये का मी खूप तुम्हाला. चला पटकन सांगा, सूर्यवंशी सांग. अरे किती सोपं आहे ते, काय अवघड नाहीये, खूप सोपं आहे ते. बसा, हे बघा सोपं आहे. बघा 8 कसे होतात मला सांगा बरं. किती किती मिळून 8 होतील? 4 आणि 4 8 होतील. हा 4. आता आपल्याला हिरव्या बादलीची किंमत कळाली 4, बरोबर. 4 किंमत कळाली. मग 7 मधनं 4 गेले, लाल बादलीची किती किंमत झाली? 3 झाली, बरोबर. आता लाल बादलीची 3 किंमत कळाली. हा 11 मधून 3 गेले, खाली किती उरले? 8. किती सोपं आहे, किती लॉजिक. हे का तुम्हाला विचारलं माहितीये का? लॉजिक क्लिअर पाहिजे. तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर व्हायचं असेल, काम करायचं असेल तर लॉजिक क्लिअर पाहिजे ना. जर लॉजिक क्लिअर नसेल, हा लॉजिक क्लिअर नसेल तर आपण काय करू? काय करू? काय करू? एवढंसं कपाट बनवायचंय, त्याला 15 डझन स्क्रू मागवू आणि 40 हँडल मागवू, चालेल का? एका कपाटाला 40 हँडल आणि 10 डझन स्क्रू, चालेल का? बिजागऱ्या 12-15 मागवू, लागणार आहे का तेवढ्या कपाटाला? नाही. लॉजिक क्लिअर पाहिजे. लॉजिक क्लिअर होणं गरजेचं आहे याच्यासाठी. सर तुम्हाला सांगू का, यांना बुद्धिबळाचा पट द्या, यांना रोज खेळायला लावा सर बुद्धिबळ, तेव्हा त्यांचं लॉजिक क्लिअर होईल. आता माहितीये का, याच्यामधली एक काडी हलवायची आणि 50 पेक्षा छोटी संख्या करायची. पटकन पटकन उत्तर द्या, 1 मिनिटाचा टाइम आहे, काय अवघड नाही. कुठले? ये 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 पुढे आहे ना तू, पटकन पुढे. उत्तर आलं ना, पुढे आहे ना. मगाशी पुढे आला त्याचं चॉकलेट घे, चल ये पुढे. ये लाजू नको, सांग ये लवकर. कुठली एक काडी हलवली की 50 पेक्षा छोटी संख्या होणार आहे. एकच काडी हलवली की. कुठली काडी हलवली तर? एक काडी हलवली की 50 पेक्षा छोटी संख्या होईल. खूप सोपं आहे, काही अवघड नाहीये हे. एक काडी हलवायची आहे की 50 पेक्षा कमी संख्या होईल त्याची. कुठली? ये ना, कुठली खालची? ये इथे ये. हा इथे लावली तर 90 होतं ना, जास्त संख्या होते ना. कमी व्हायला पाहिजे, कमी व्हायला पाहिजे. चला चॉकलेट तर द्या त्याला. त्यांनी लॉजिक तर काहीतरी विचार तर केला, विचार केला. एक काडी हलवायची आपल्याला, काय अवघड नाही. चला सांगू का मी, सोपं. ही 5च्या इकडची काडी इकडे लावली की 30 होतात. आलं का लक्षात? ऐका, हे का बरं मी विचारतोय तुम्हाला, हे प्रश्न आहे ना तुमच्या टाइमपास साठी नाही, याच्यावरनं तुमच्या लक्षात आलं का लॉजिक किती महत्वाचं आहे. लॉजिक, तर्कशास्त्र म्हणतो आपण, ते किती महत्वाचं आहे. आता हे बघा, हे तुम्हाला ते चाललं, हे लॉजिक सांगा बरं काय आहे. आता तुम्हाला ते अगोदर तर सोपं जमलं नाही, तर नाहीच जमणार मला माहिती. -5 उत्तर आहे. चला मी सांगून टाकतो आता. -5 उत्तर आहे. हे मी सरांकडे देतो, शांतपणे नंतर विचार करत बसा तुम्ही. कोण आहे? चला तेवढं तरी माहिती आहे, म्हणजे जरी लॉजिक नसेल माहिती. विश्वकर्मा आहे. कोण आहे? भगवान विश्वकर्मा आहे. भगवान विश्वकर्माचं रूप बघितलं का? काय आहे डोक्यात? काय आहे त्याच्या? मुकुट म्हणजे काय? मुकुट म्हणजे काय? त्या काळची ती, आता तुम्ही बघितलं का हेल्मेट घालतात, जिथे कुठे काम चालू असतं तिथे हेल्मेट घालतात. सुरक्षतेला महत्व दिलेलं आहे विश्वकर्मानी पण. ठीक आहे, त्या काळी हेल्मेट नव्हतं, प्लास्टिकचं हेल्मेट नव्हतं, म्हणून त्यांनी मुकुट घातला. आलं का? सगळ्या देवदेवतांच्या ह्याच्यात मुकुट आहे. आलं ना. विश्वकर्माबद्दल मी तुम्हाला जास्त सांगत नाही, तुम्ही स्वतःच सगळे विश्वकर्मा आहात. तर त्यांनी सुरक्षतेला महत्व दिलेलं आहे, बरोबर. आता बघा, तुम्ही बिना सेफ्टी बूटचे आलेत सगळे. बघा कोणाच्या पायात सेफ्टी बूट आहे का? बघा, मी सेफ्टी बूट घालून आलोय. बघा माझ्या पायात सेफ्टी बूट आहे. दे रे पाय, श्रीकांत पाय दे ना. सेफ्टी बूट आहे माझ्या पायात, ते दिसत असले तरी सेफ्टी बूट आहे ते. आलं का? हे बघ सेफ्टी बूट आहे. आलं का? का नाही घातले सेफ्टी बूट? का नाही घातले? ITI
का नाही घातले? मग मला सांगा, इंडोलाईन कंपनीमध्ये घेतील का नोकरीला तुम्हाला? नाही घेणार. का नाही घातले सेफ्टी बूट? गरीब आहे म्हणून का माहिती नाही आहे म्हणून? दोनच कारण असतील, एक तर गरीब असाल किंवा माहिती नाही. कंटाळा येतो. बर, ऐका, एका ठिकाणी मी विचारलं होतं असं, गरीब आहे का? ते म्हणे हो गरीब आहे. हा, आणि सगळ्यांच्या खिशामध्ये माहितीये का 20,000च्या पुढचे मोबाईल होते खिशामध्ये. हा, मग त्यांना म्हटलं मी तुमच्यापेक्षा गरीब आहे, माझा 50,000चा मोबाईल आहे. तर ऐका, लक्षात ठेवा, सुरक्षता फार महत्वाची आहे. सेफ्टी बूट घालणं फार गरजेचं आहे. घातले पाहिजे का? हे बघा, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औद्योगिक शब्द आला का तुम्ही सेफ्टी बूट घातलेले पाहिजे. तुम्ही जर सेफ्टी बूट घालायची, ITI का बरं 9 ते 5 आहे? तुम्हाला इंडस्ट्रीची सवय लागली पाहिजे, कंपनीच्या टायमाची सवय लागली पाहिजे, म्हणून तुम्हाला 9 ते 5 आहे. तुम्ही का बरं घालत नाही? तुम्हाला इथेच सवय लागेल ना, इथेच सवय लागेल. हे बघा, सुरुवातीला तुम्ही सेफ्टी बूट घालाल ना, पाय दुखतील, मलाही माहिती आहे पाय दुखतील. मग काय करा, 1 तास घाला, काढून ठेवा. दुसऱ्या दिवशी 1.25 तास घाला, तिसऱ्या दिवशी 1.5 तास घाला, किंवा आठवड्याने बदला टाइम तुमचा. मग तुम्हाला सांगा, काही दिवसांनी सवय होईल का सेफ्टी बूट घालायची? होईल ना. आणि मग मला सांगा, तुझं नाव काय? अभिषेक. अभिषेक, मला सांगा, एका ठिकाणी कंपनीमध्ये मुलाखतीला गेला आणि तो प्रॉपर इन करून सेफ्टी बूट घालून गेला, तर त्याचा प्रभाव पडेल का? 100% पडेल, 100%. उद्या त्याला इंडोलाईन मध्ये नोकरी लागली आणि त्यांनी 25,000 रुपये पगार दिला याला सुरुवातीला, तर आणि हा म्हणाल मी सेफ्टी बूट नाही घालणार, ठेवतील का ते त्याला? नाही ठेवणार. कंपनीचा नियम आहे, हार्ड हॅट पाहिजे, सेफ्टी बूट पाहिजे. त्याला त्या गणवेशातच कंपनीमध्ये कामाला जावं लागेल. मग ती सवय कुठे लागेल त्याला? तिथे जाऊन तो म्हणाल पाय दुखतात. मग त्याला ITI कशाला केलं? ITI तुम्हाला इंडस्ट्रीची सवय लागण्यासाठी आहे, कामाची सवय लागण्यासाठी आहे, तुमच्यामध्ये ते गुण येण्यासाठी आहे. मग घालाल का सेफ्टी बूट उद्यापासून? किती रुपयाला मिळतात? 600 रुपयापासून माझे बूट आहे हे 1200 रुपयाचे. आलं का लक्षात? आपल्या मोबाईल पेक्षा खूप स्वस्त आहे. आलं का लक्षात? तुमच्या आलं का लक्षात? एक जे काय प्रश्न विचारले त्याच्यावरनं की तुम्हाला अजून प्रशिक्षणाची गरज आहे, हे आलं का लक्षात? जे काय मी तुम्हाला सोपे होते, खूप अवघड होते का? नाही. मग ते लॉजिक क्लिअर असणं फार गरजेचं आहे. आपल्याला जर्मनीला जायचंय तर लॉजिक क्लिअर पाहिजे ना. आपल्याला जर्मनीला जायचंय तर आपल्याकडे डिप्लोमा असला पाहिजे, नुसतं ITI असून चालणार नाही. आपण लॉजिक करतो ना, आपल्याला नागपूरला पोहोचायचं इतके वाजता आणि पुढे इतके वाजता भेटायचंय, तर आपण किती वाजता इथनं निघालं पाहिजे, काहीतरी गणित मांडतो ना कागदावरती, बरोबर आहे की नाही? कारण लॉजिक क्लिअर असतं. तसं तुम्हाला धंदा, व्यवसाय, नोकरी काही पण करायचं असेल तर लॉजिक क्लिअर पाहिजे. तर तुम्हाला हे सगळं शिकायचं असेल तर तुम्हाला पिडिलाइट स्कूलमध्ये गेलं पाहिजे का? तिथे तुम्हाला सगळ्या प्रकारचं आधुनिक काम शिकवलं जातं. हे बघा, तुम्हाला सरकारी, तुम्हाला VMC CNC मशीन शिकवतात का इथे? नाही शिकवत. कारण इथे सरकारने जो काही सरांना पगार देतो आणि चौकट ठरवून दिली, त्या चौकटीतलंच काम शिकवायचंय त्यांना. त्याच्या बाहेरचं काही शिकवायचंय का? नाही. कारण त्या अभ्यासक्रमात नाही, त्यांना अभ्यासक्रम ठरवून दिलाय. पण मग जगामध्ये काय आहे, अभ्यासक्रमाच्या बाहेर जग खूप वेगाने पुढे जात आहे. आपली पृथ्वी फिरते ना, फिरते किती, एका सेकंदात किती फिरते मीटर? किती फिरते? किती सेकंदाचा दिवस असतो? तर किती तासाचा दिवस असतो? 24 तासाचा दिवस असतो, बरोबर ना? 465 मीटर, बरं का? पृथ्वी फिरते ना, अशी गोल फिरते ना स्वतःभोवती, ते एका सेकंदात किती फिरते? 465 मीटर फिरते. आलं का लक्षात? वेगाने. आलं का लक्षात? त्याचे भूगोल शिकले का? बाहेर बघितलं भूगोल शिकवताना? बाहेर बघितलं? अरे छोट्या छोट्या बेसिक गोष्टी आहे रे, 7वी 8वी 9वी मधल्या गोष्टी आहे. मी तुम्हाला काही बाहेरचं विचारतोय का? काहीच विचार. 7वी 8वी तुम्ही शिकलेच नाही. तुम्ही शिक्षकांनी जेव्हा शिकवलं ना तेव्हा लक्षच दिलं नाही तुम्हाला. हे काय दिसतं? कसला खतरा? खतरा ऐका, खतरा कशाचा माहितीये का? अर्धवट ज्ञान आणि चुकीचं ज्ञान दोन्ही धोकादायक असतं. परिपूर्ण ज्ञान न घेतल्याशिवाय तुम्ही माहितीये कॉन्ट्रॅक्टर होऊ नका. मी बऱ्याच जणांना सांगतो, काही जण इथनं शिकले की डायरेक्ट ठेकेदार व्हायचा प्रयत्न करतात. असं करू नका. असं काय असतं, असं इतकं धोकादायक असतं की ते मग अभिमन्यू सारखं होतं. चक्रव्यूहात तर गेला पण बाहेर कसं पडायचं माहिती नव्हतं. कारण का? अर्धवट ज्ञान, हाफ नॉलेज आणि रॉंग नॉलेज
बोथ इज ऑलवेज डेंजर. रॉंग नॉलेज पण चुकीचं आहे. आणि रॉंग नॉलेज आणि हे असेल हाफ नॉलेज, तर मग तो असं काम करतो. दरवाजा कुठे आणि तो रंग मारत कुठे आला? कारण लॉजिक क्लिअर नाही ना. तुम्हाला मी लॉजिकचे प्रश्न विचारले काही 4-5, लॉजिकच क्लिअर नसेल, काय काम करायला पाहिजे, कशावर काय ठेवायला. आमच्या प्लंबिंग मध्ये मी सांगतो, लॉजिकच क्लिअर नसेल तर चिनी मातीच्या भांड्यावर जीआयचा पाईप ठेवेल, काय होईल? लोखंडी पाईप चिनी मातीच्या भांड्यावर ठेवला तर काय होईल? कुठे ठेवायला पाहिजे? लोखंडी पाईप खाली आणि चिनी मातीची भांडी वरती, बरोबर ना? असंच ठेवायला पाहिजे ना. पण त्यांनी जर काय केलं, खाली चिनी मातीची भांडी ठेवली आणि वर लोखंडी पाईप ठेवला तर काय होईल? ट्रान्सपोर्ट मध्ये काय होईल? कुठून जाईल? मग हे लॉजिक क्लिअर पाहिजे. याच्यासाठी तुम्हाला लॉजिक क्लिअर करण्यासाठी मी बरेच वेळा सांगतो, बुद्धिबळ खेळत जा. बुद्धिबळ कळत का? बुद्धिबळ खेळत जा. सरांना सांगा, हो सर द्या बरं का बुद्धिबळाचा पट द्या. तुम्हाला बुद्धिबळाने ना लॉजिक क्लिअर होतं कधी पण. कशानंतर काय होणार आहे, कशानंतर काय होणार आहे हे आपल्याला कळतं. आलं का लक्षात? हाफ नॉलेज आणि रॉंग नॉलेज बोथ झालं. तुमचं असं का होतंय, याचं असं का होतंय, याला योग्य मार्गदर्शन नाही मिळालं. हा जर मला अगोदर भेटला असता तर मी याला काय सांगितलं असतं? याला मी मार्गदर्शन सांगेल, अरे तू चुकीच्या रस्त्याला चाललाय, तू इथून आहे ना नागपूरला पोहोचशील, मुंबईला नाही पोहोचणार, तू चुकीच्या गाडीत बसलेला आहे. सांगू शकतो का? मग त्याच्यासाठी पिढीलाईट असं कार्यक्रम आयोजित करते की बाबा रे तुम्ही कुठे जायचंय, तुम्हाला तुम्ही शिक्षण काय घेतले आणि चालले कुठे आहात तुम्ही, बरोबर ना? तुम्ही शिक्षण काय घेतले आणि चालले कुठे आहात? पिढीलाईट ट्रेनिंग स्कूल, बरं का, जे मगाशी सांगितलं की जिथे तुम्हाला डिप्लोमा करता येईल. मग तुमच्यापैकी किती जणांची जाण्याची इच्छा आहे? खरं सांगा मला, खरं सांगा. 1, 2, 3, 4. ठीक आहे. आता मला मग 4 जणांची, 4 ते 5 जणांची न जाण्याची इच्छा का बरं आहे ते सांगा मला. ते कळू दे ना, म्हणजे आपल्याला कंपनीला सुधारणा करता येईल की काय होतंय. त्यांनाही कळायला पाहिजे ना काय चुकतंय आपलं. जायचं नाही कारण काय, न जाण्याचं कारण काय. कंपनीला सुधारणा कसं असतं कंपनीमध्ये बघा, कंपनी कॅन्टीन मधलं जेवण